नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र कसं काढायचं. त्यालाच आपण सिनियर सिटीजन सर्टिफिकेटसुद्धा म्हणतो. या सर्टिफिकेटसाठी अर्ज कसा करायचा, कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आपले सरकार या होम पेजवर आल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम युजर नेम टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर कॅप्चर कोड, त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी संपूर्ण काय टाकून घेतो आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करतो. लॉग इन झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपली लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे, मराठी. त्यानंतर डाव्या साईडला ह्या ठिकाणी स्क्रोल करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी परत आपल्याला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी सिम्पली स्क्रोल करायचं आहे. हे मी पुढे सांगणारच आहे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत. आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत. अर्ज, अपलोड डॉक्युमेंट आणि मेक पेमेंट. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जदाराची पात्रता किमान 60 वर्ष असली पाहिजे किंवा त्याअधिक जास्त असली पाहिजे. त्यानंतर ह्या ठिकाणी अर्जदाराची वैयक्तिक तपशील, जे रजिस्ट्रेशनमध्ये नाव दिलं होतं तेच नाव ह्या ठिकाणी शो होईल आणि तेच नाव पुढे मराठीमध्ये शो होणार आहे. तर नाव व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे. मी टाकून घेतो. तेच नाव मराठीमध्ये ह्या ठिकाणी शो होईल. त्यानंतर जन्मतारीख आपोआप शो होईल, एज शो होईल, मोबाईल नंबर शो होईल जे की आपण रजिस्ट्रेशनमध्ये दिले होते. त्यानंतर ह्या ठिकाणी मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे. ईमेल आय डी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर व्यवसाय, की ह्या ठिकाणी आपण व्यवसाय काय करतो ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी मोलमजुरी करतो म्हणून मी मोलमजुरी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो. ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर अर्जदाराचा निवासाचा तपशील, ह्या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला स्टार मार्क आहे तीच माहिती भरायची आहे, बाकीची माहिती नाही भरली तरी चालेल. या ठिकाणी आपला आधारवरला ॲड्रेस जसा तसा ह्या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर विलेज, त्यानंतर ह्या ठिकाणी आपला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर स्क्रोल करून घेतो. त्यानंतर रक्तगट, या ठिकाणी आपला रक्तगट सिलेक्ट करून घ्यायचा आहे की कोणता आहे. ए आहे, ए बी आहे, ओ आहे, जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आपत्कालीन स्थितीत व्यक्तीशी संपर्क करण्याचा तपशील, या ठिकाणी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा तपशील द्यायचा आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती म्हणजेच आपल्याला इमर्जन्सीमध्ये या ठिकाणी संपर्क करता येईल अशा व्यक्तीचा ह्या ठिकाणी आपल्याला तपशील द्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीचे नाव द्यायचे आहे संपूर्ण, तेच नाव मराठीमध्ये ह्या ठिकाणी शो होईल. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि समावेश करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी विचारत आहे की एकदा फॉर्म सेव्ह केला तर तो पुन्हा एडिट करता येणार नाही, तर फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि ओके ऑप्शनवर क्लिक करून परत समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी आपला अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला फोटोची साईज 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे आणि रुंदी 160 पिक्सल असली पाहिजे आणि हाईट 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे.
या ठिकाणी जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर ह्या ठिकाणी फोटो क्रॉप या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फोटो क्रॉप करून घेऊ शकता। मी ह्या ठिकाणी फोटो अपलोड करून घेतो। त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 75 KB ते 500 KB पर्यंत असली पाहिजे। त्यानंतर ओळखीचा पुरावा, या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, वोटर ID देऊ शकता, पारपत्र देऊ शकता या ठिकाणी, किंवा ड्रायव्हिंग लायसन देऊ शकता। या ठिकाणी 9 डॉक्युमेंट्स आहेत। 9 डॉक्युमेंट्सपैकी कोणताही एक डॉक्युमेंट्स या ठिकाणी ओळखीच्या पुराव्यामध्ये आपल्याला द्यायचा आहे। मी ह्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करून घेतो। त्यानंतर पत्त्याचा पुरावा, या ठिकाणी 11 डॉक्युमेंट्स आहे। 11 डॉक्युमेंट्सपैकी कोणताही एक डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यायचं आहे। तुम्ही पारपत्र देऊ शकता, लाईट बिल देऊ शकता, भाडेकरू असेल तर भाडेपावती देऊ शकता, राशन कार्ड देऊ शकता किंवा लाईट बिल देऊ शकता। तर या ठिकाणी तुम्ही 7/12 सुद्धा देऊ शकता। तर या ठिकाणी मी राशन कार्ड अपलोड करून घेतो। त्यानंतर वयाचा पुरावा, या ठिकाणी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता, म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी TC द्यायची आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट द्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी मी TC अपलोड करून घेतो। व्यवस्थित डॉक्युमेंट्स या ठिकाणी पाहून अपलोड करा। त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो। या ठिकाणी आपल्याला रहिवासी पुरावा द्यायचा आहे किमान एक। या ठिकाणी जर तुम्ही ग्रामीण असाल तर ग्रामसेवकाचे रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकता। जर तुम्ही शहरी असाल तर या ठिकाणी आपल्याला तहसीलदाराचे रहिवासी प्रमाणपत्र द्यायचं आहे। तर या ठिकाणी मी सर्टिफिकेट अपलोड करून घेतो। त्यानंतर या ठिकाणी अनिवार्य डॉक्युमेंट्स, या ठिकाणी आपल्याला दोन्ही डॉक्युमेंट्स कंपल्सरीच आहे। तर या ठिकाणी इतरमध्ये मी आधार कार्डच अपलोड करणार आहे। आणि सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करण्याआधी या ठिकाणी जे खाली सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे ते ह्या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला। हे सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करून घ्या। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला फोटो चिटकवायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे। त्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपला वय, या ठिकाणी आधार नंबर, त्यानंतर व्यवसाय, या ठिकाणी ठिकाण, या ठिकाणी आपलं ठिकाण, दिनांक, अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे संपूर्ण नाव या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे आणि तेच वरी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्क्रोल करून घेतो आणि अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शन मी क्लिक करून घेतो। ह्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोड झालेले आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी ओके करून आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे। आपली पेमेंट 33 रुपये आहे। त्यानंतर पुष्टी करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून राईट साईडला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला 5 ऑप्शन दिसतील, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR, वॉलेट्स आणि UPI। मी सिम्पली QR कोड सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर भीम UPI, त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपला QR कोड आलेला आहे। या ठिकाणी आपलं कोणताही स्कॅनर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।